शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, मी सिद्धार्थ सागर शिंदे, पंडित नेहरू विद्या मंदिर वडगाव येथील विद्यार्थी. आज मी तुमच्यासमोर उभा आहे एका असामान्य व्यक्तिमत्वावर मनोगत व्यक्त करण्यासाठी, ते म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद म्हणजे कोण? स्वामी विवेकानंद केवळ एक संत नव्हते, ते होते विचारवंत, एक झुंजार तरुण आणि भारतमातेसाठी वाहून घेतलेलं तेजस्वी मन. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकात्यामध्ये झाला. त्यांचे लहानपणाचे नाव होते नरेंद्रनाथ दत्त. लहानपणापासूनच त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते, मनात शोध होता, ईश्वर खरंच असतो का, माणूस जगतो तरी कशासाठी. या शोधातून सुरू झाला एक महान प्रवास. गुरु आणि प्रकाशवाटा नरेंद्रला उत्तरं मिळाली. रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर एक विचारशील विद्यार्थी स्वामी विवेकानंद बनला. त्यांच्या गुरूंनी त्यांना शिकवलं, ईश्वर कोण्या देवळात नाही, तो प्रत्येक जीवामध्ये आहे. आणि या विचाराने स्वामी विवेकानंदांचं आयुष्यच बदलून टाकलं. 1893 शिकागोचं व्यासपीठ हजारो परदेशी श्रोते आणि तिथे उभा होतो एक भारतीय तरुण. त्याने सुरुवात केली, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या एका वाक्यानं सगळं सभागृह टाळ्याने दुमदुमून गेलं. का? कारण त्या आवाजामध्ये भारताची संस्कृती होती, सभ्यता होती आणि मानवतेचा सुवास होता. स्वामी विवेकानंदचे विचार आजही जिवंत आहेत. त्यांनी ज्या काळात त्यांनी ते सांगितले ते आजही आपल्याला दिशा दाखवतात. उठा, जागे व्हा, ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका, तुमचा विश्वास ठेवा, कारण शक्ती तुमच्याकडे आहे. शिकत राहा, विचार करत राहा, विचारच माणसाला मोठं बनवतात. मित्रांनो, आपल्यासाठी संदेश. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, देशाचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे, म्हणून आपल्याला ठरवावं लागेल. अभ्यासासाठी झटायचं, मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आणि भारतासाठी उपयोगी माणूस बनायचं. त्यांनी सांगितलं, सुरुवात स्वतःपासून करा. आपलं मन, शरीर, बुद्धी यांना योग्य मार्गावर चालला तरच भारत देश खऱ्या अर्थाने महान बनेल. शेवटी एवढेच बोलतो, स्वामी विवेकानंदांचे विचार फक्त पुस्तकात ऐकायचे एक नाव नाही, ते आहे एक जगण्याची प्रेरणा. त्यांचं आयुष्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा, अंधश्रद्धेला दूर सारून जगण्याची प्रेरणा विवेकाने आत्मसात केली आणि भारत देशासाठी काहीतरी करायची मूर्ती स्थान. चला मित्रांनो, आपल्याला सगळे म्हणून एक संकल्प करू. स्वामी विवेकानंदांचे विचार फक्त ऐकायचे नाही, ते आत्मसात करायचे, आपल्याला घडवायचं, देशाला सजवायचं. धन्यवाद.